अहो मंडळी, मस्त असं मटण कोरमा करण्यासाठी अर्धा किलो मटण इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित लावून हे कुकरमध्ये आपल्याला 3 शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आणि कुकरमध्ये हे मटण घातल्यानंतर त्याला व्यवस्थित असं कलर बदलेपर्यंत इथं तेलातच परतायचं आहे. अहो मंडळी, कुकरची शिट्टी होईपर्यंत मी इथं तळलेला कांदा, काजू आणि टमाटा घालून व्यवस्थित बारीक असं पेस्ट इथं तयार करून घेतलेली आहे. आता ह्या शिजलेल्या मटणाला आपण फोडणी टाकू. त्याच्यासाठी कढईमध्ये तेजपत्ता, शहाजिरे आणि विलायची घालू आणि त्याचबरोबर हे शिजलेलं मटण घालायचं आहे. आणि त्याचबरोबर लाल मिरची आणि धने मसाला घातली आणि गरम मसाला घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत त्याला परतायचं आहे. आणि जे मसाला आपण वाटलेलं होतं ते सगळंच मसाला वाटून परत 1 मिनिटापर्यंत त्याला परतून घ्या. त्यावरच थोडीशी कोथिंबीर पण घाला आणि कुकरमध्ये जेवढं पाणी शिल्लक आहे ते सगळंच पाणी ह्या कढईमध्ये घालून 2 मिनिटापर्यंत व्यवस्थित फिरवा. तेल सुटलं की मटण कोरमा तयार आहे.